नमस्कार मंडळी, मी अक्षय आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक असा आहे की गुगल ॲडसेन्सकडून पेमेंट रिलीज होतो पण अकाउंटमध्ये क्रेडिट होत नाही. बहुतेक म्हणजे बोला तर 50% युट्यूबर्सना हा फर्स्ट पेमेंटच्या वेळी खूप प्रॉब्लेम झाला. तसंही मलाही या प्रॉब्लेम झाला माझा फर्स्ट पेमेंटच्या वेळी. मग असं झालं की 21 सप्टेंबरला माझा पेमेंट रिलीज झाला गुगलकडून. गुगल ॲडसेन्सने पेमेंट रिलीज केला पण 5 एक दिवस होऊन गेले तरी माझ्या अकाउंटला क्रेडिट झाला नाही. बोलो थोडंफार टेन्शनमध्ये झालो. बोलो काय आलं, काय प्रॉब्लेम झाला, क्रेडिट का नाही झाला, याची कारणं वगैरे. त्याच्यात तर गुगल ॲडसेन्सला गेलो, पेमेंट विभागात गेलो. तिथे जाऊन मग रिसिप्ट बघितली. रिसिप्टमध्ये पण त्यांच्याकडून स्टेटस होतं की तुम्हाला आम्ही पेमेंट पाठवलेलं आहे. बँकेत इन्क्वायरी केली. बँकेत इन्क्वायरी केल्यावर काय तेव्हा अकाउंटला क्रेडिट वगैरे झाले नव्हते. आणि त्यावेळेस माझ्याकडे हे होते, फक्त रिसिप्ट होती फक्त. त्याच्यामुळं काय मला जास्त काही माहिती भेटली. आणि त्याच्यानंतर मी मग ॲडसेन्सकडे ट्रबल शूटर केल्याच्यानंतर स्विफ्ट कॉपी घेतली. त्यांच्याकडे ॲडसेन्सकडून स्विफ्ट कॉपी घेतली. ॲडसेन्सने 2 दिवसात म्हणजे मला स्विफ्ट कॉपी पाठवली. स्विफ्ट कॉपी पाठवल्याच्यानंतर त्याच्यावर युटीआर नंबर असतो. तो युटीआर नंबर घेऊन मी बँकेत गेलो. बँकेत गेल्यावर बँक मॅनेजरना भेटलो. ते बोलले की तुमचं पेमेंट म्हणजे आमची ब्रँच अशी लोकल ब्रँच असल्यामुळं आमच्या इथे हे ट्रान्झॅक्शन होत नाही. एडी ब्रँचकडे फॉरेस्ट डिलिंगचे ट्रान्झॅक्शन होतात, आमच्या इथे होत नाही. तिथे चौकशी करावं लागेल, त्यांना मेल करावं लागेल. मग मी बोललो आता तिथे काय, मग बँकेत बोललो. असं समाधानकारक उत्तर त्यावेळेस भेटलं नव्हतं. पण मॅनेजरला पण वगैरे त्याची कल्पना होती, कारण माझं ज्या शाखेत अकाउंट होतं, ज्या बँकमध्ये अकाउंट होतं तिथे फॉरेस्ट डिलिंग होत नव्हती. त्याच्यामुळे त्यांना काय माहीत नव्हतं. मेन ब्रँचमध्येच ती सर्व चौकशी होणार होती. म्हणून मी जे फॉरेस्ट डिलिंगचं असतं विभाग आहे तिथे मी मग एक मेल केला. त्याच्यामध्ये मी सांगितलं बा 21 सप्टेंबरला पेमेंट रिलीज झालं होतं पण अकाउंटमध्ये क्रेडिट झालं नाही. माझ्याकडे स्विफ्ट कॉपी होती, त्याची मी अटॅच फाईल केली. अटॅच फाईल दिली त्यांना वगैरे सर्व. त्याच्यामुळे डिटेल्स दिल्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांचा मेल आला मला परत, तुमच्या अकाउंटमध्ये काही कारणास्तव क्रेडिट करण्यात नाही आले, तर कारण तुम्ही एडी ब्रँचला जाऊन भेटा. म्हणून त्या संदर्भात त्यांनी एक नंबर दिला नव्हता. त्या सेंटरचा नंबर, तिथे तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर इन्क्वायरी करू शकता असं सांगितलं नव्हतं. म्हणून मी इन्क्वायरीसाठी कॉल केला. आधी बँकेत गेलो. त्यांना बोलून मी मेल केला होता. मेलचं उत्तर ते बँक मॅनेजरने चेक केलं की त्यांच्याकडे मेल आला होता. मग ते बोलले की आम्ही हे पुढे आमच्या एडी ब्रँचला कळवतो, तिकडून पेमेंट होईल. आणि त्यांनी मला 2 दिवसाची मुदत दिली की 2 दिवसात तुमचं मॅन्युअली क्रेडिट होईल. त्याच्या 2 दिवसाच्या नंतर क्रेडिट न झाल्यामुळं जो मला मेल आला होता NR सेंटरकडून फॉरेस्ट डिलिंग जे केलं होतं त्यांच्याकडून जो मेल आला होता, त्यांना मी कॉल केला की बा असं म्हणजे जो मेल होता त्यांनी जे बँक मॅनेजरशी माझी जी चर्चा झाली होती ती चर्चा मी त्यांना बोललो. मी काय असं मला बोललो, तर त्यांनी किंवा सांगितले की तुम्हाला तिथेच वगैरे व्हायला तरी आमच्याकडून चेक करतो, काय प्रॉब्लेम आहे. स्विफ्ट नंबर आहे, त्या स्विफ्ट नंबरमुळे प्रॉब्लेम झाला. मेन ब्रँचचा तुम्ही दिला असल्यामुळे तो तुमच्या खात्यात डायरेक्टली जमा नाही आला, पण मॅन्युअली क्रेडिट होईल म्हणून आमच्या प्रोसेस चालू आहे. तुम्ही 2-3 दिवस वेट करा. 2-3 दिवस किंवा मी त्यांना बोललो 2-3 दिवस म्हणजे खूप दिवस झाले, मी 2-3 दिवस वाट बघतो. तर आता 2-3 दिवस म्हणजे अजून किती दिवस वाट बघतो, आज एक क्रेडिट नाही वगैरे असं. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसात गॅप गेला. मग मला ही सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी मी परत कॉल केला. त्यावेळेस की विचारलं त्यांना की काय नक्की प्रॉब्लेम आहे. तर ना आमच्याकडे 2 दिवसात होईल वगैरे, तिकडून तुमच्या बँकेकडून वगैरे प्रोसेसिंग सुरू नाही झाली असं. म्हणून मी परत बँकेत गेलो. जे एडी ब्रँच मॅनेजरला भेटलो. मॅनेजरने त्यावेळेस मला सकारात्मक म्हणजे चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं आणि त्यांच्या एडी ब्रँचशी कॉन्टॅक्ट वगैरे केले. त्यांना मेल वगैरे दाखवून सर्व काय मला सांगितलं गेलं की तुमचं 1-2 दिवसात क्रेडिट होऊन जाईल. मग आलो परत आणि मग असं झालं 2 दिवसाचा वेट केला मी. 2 दिवसाचा वेट केला तरी पेमेंट आलं नाही, क्रेडिट झालंच नाही बँकेत. तुला काय विषय काय अकाउंटचा वगैरे, काय फॉर्म वगैरे भरावं लागेल काय, असं पण मला सांगितलं नव्हतं. म्हणून मी नंतर मग गेलो, परत एकदा कॉल केला, विचारलं बोललो काय प्रॉब्लेम आहे नक्की.
किंवा का डिले होतो, कशामुळे डिले होतो ते तरी मला सांगा. मग त्यांनी माझं तिकडे एडी ब्रँचचे जे व्यक्ती होते ज्यांच्याशी बोलणं झालं होतं मॅनेजरचं, त्या व्यक्तींचं मी त्यांना नाव सांगितलं की असे असे व्यक्ती आहेत, ते तिथे फॉरेक्स डिलिंगचं काम करतात, तर त्यांच्याकडे ह्या सर्व आहे, म्हणजे ते हँडल करत आहे. तर त्यांनी मग त्यांना कॉल केले, सेंटरकडूनच डायरेक्ट कॉल केला गेला. कॉल केल्याच्या नंतर त्यांनी मला फॉलोबॅकला लगेच 5 मिनिटात कॉल करून कॉल केला. त्या बोलले तुमचं काम सुरू आहे, प्रोग्रेसला सुरू आहे, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे आता ते पाठवत आहे, ते पाठवल्याच्या नंतर होऊन जाईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे वेट केला बोलो. दुसऱ्या दिवशी मला लक्षात नव्हतं की हे विकेंड ऑफ आहे बँकेचं वगैरे. म्हटलं विकेंड ऑफ असल्यामुळं असं विकेंड ऑफ म्हणून मी कॉल लावतो, तर कॉल रिसीव्ह नाही केले. म्हणून विकेंड ऑफ असल्यामुळं काय होणार नाही आज काम. पण त्याच संध्याकाळी म्हणजे काल 5 नोव्हेंबरच्या दिवशी त्याच संध्याकाळी ते पेमेंट माझ्या अकाउंटला क्रेडिट झालं. म्हणजे असं आहे की प्रॉब्लेम काय मोठा नसतो, काही गोष्टीमुळे डिले होतो, पण तो आपण प्रॉपरली आपल्याला माहिती असेल ना तर आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे क्रेडिट होतात. सर्व पहिले कसं प्रॉब्लेम म्हणजे आपल्यामुळेच कधी कधी फेस होत असतो की आपल्या चुकीमुळे. तसं माझ्याकडून पण चूक झाली होती की मी मेन ब्रँचचा स्विफ्ट कोड दिला होता, त्याच्यामुळे माझ्या अकाउंटला पैसे यायला डिले झाला. पण नंतर मेन म्हणजे जे माझी एडी ब्रँच होती त्याचा स्विफ्ट कोड वगैरे त्यांनी केल्याच्या नंतर मलाही तो स्विफ्ट कोड दिले आणि पेमेंट रिसिव्ह होण्यास मदत झाली. असा प्रॉब्लेम तुमच्यासोबतही झाला असेल तोही आम्हाला कमेंट करून सांगा की प्रॉब्लेम काय झालेला. सिम्पल मी त्याचं सोल्युशनही तुम्हाला सांगेन किंवा कसं काय करावं लागतं, कशामुळे वगैरे आपल्याला कोणाशी बोलायच्या नंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे मी तुम्हाला कमेंट करून सांगेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.